आदित्य, आज वटपौर्णिमा. आजचा दिवस आपल्यासाठी काय आहे हे कदाचित नाही कळणार कोणाला. कसली गोड दिसत होतीस तू त्या दिवशी. आदित्य, अरे काही बोलू नकोस. खूप मस्त वाटतंय मला त्या आठवणींना उजाळा देताना. हरवून गेल्यासारखं वाटतंय. हॅलो. अरे हो रे बाबा, निघालोय. चल चल चल, करतो मी तुला नंतर. बाय बाय बाय. चल आवरते. चला. काय ग, कुठे चाललीस? अरे विजय त्यांना सांगून येते ना. होय, सांगितलंय. बरं. आदित्य, अरे पर्स तर आणू दे. अच्छा, पर्स ना. ठीक. थँक्यू सो मच. निदान आजच्या दिवशी तरी नको म्हणूस. थँक्यू. परत. मेघना, आजचा दिवस आपला आहे. चल बाईक काढूया आणि मन म्हणेल तिकडे मनसोक्त भटकूया. जरा वेळ सुद्धा स्वप्न बघू देत नाहीत ना हे लोक. हा बोल शेखर. नाही, मी आज नाही येते कामावर.
अरे हो रे बाबा, किती हायपर होतोय. येतोय येतोय येतोय. अरे माझ्याकडे बाईक आहे, विमान नाहीये काही. सायर कडे पेन ड्राईव्ह आहे बघ, त्याच्यात आहे सगळा डेटा. मग तो घे त्याच्याकडून. चल बाय. छान स्वप्नात होतो, लगेच सत्यात आणलंय आम्ही. पण आपलं सत्य स्वप्नासारखं गोड आहे, है ना? असं म्हणतेस? हम्म. चल मग निघूया. हम्म. चल ना. हाय सिद्धार्थ. काय झालं होतं? काही नाही मॅम. तयारी झाली वर्कशॉपची? यावेळी तुम्हाला बोलायचं आहे. हो मॅम. मग असं उदास बसून राहणं उपयोगाचं नाही. लेक्चर नसेल तर लायब्ररीत जा, रेफरन्स वर्क कर, उपयुक्त कोटेशन्स काढ, चांगले कोट्स देणाऱ्या लेखकांची मूळ पुस्तकं वाच. असं विस्तारत न्यायचं असतं आपण आपलं क्षितिज. ओके? येस मॅम. नाउ चेअर अप. बाय. बाय. हो माई. अगो हो हो, घेतो काळजी मी. आता सांगितलं ना एकदम. हो हो य हो, जेवतो माईचा ठेवतो फोन मी. हो, नंतर करीन फोन. चल बाय. काय झालं का माय लेकराचं हितगुज? हितगुज कसलं? ओरडा खाल्लाय भरपूर. रडत होती, म्हणाली लगेच येते मी निघून. अरे रडतील ना तर काय, आम्ही त्यांना बिचाऱ्यांना काळजी वाटत असणार ना. आता जोपर्यंत तुला भेटत नाहीत ना तोपर्यंत चैन नाही पडणार त्यांच्या जीवाला. पण आम्ही आता प्लीज सिरियसली घ्या, अजिबात कॅज्युअली घेऊ नकोस. आता तब्येतीची आम्ही प्लीज थट्टा नको. मी ऐकतो ना. सिरियसली प्लीज. आम्ही नाही तर मी नानांना सांगेन ना. सिरियसली आता सिरियसली वेळच्या वेळी औषधं घ्यायची, वेळच्या वेळी खायचं आहे, वेळच्या वेळी झोपायचं आहे. हं? आणि एकदम काळजी घ्यायची. जरा जरी त्रास झाला तरी लगेच सांगायचं. काय झालं हसायला? काय झालं? काही नाही, मी इमॅजिन करत होते आता तू ऑफिसला जाशील, तुला सगळे कलिग सल्ले देतील, उपदेश करतील, काय काय काढे आणि हे सांगतील, तुझा बॉस तुला काय काय सांगेल. तोपर्यंत माई आणि अर्जू येतीलच. म्हणजे माई तर तुझी पाठच सोडणार नाही. अर्जू तुला काय काय उपदेश करेल विचार. पण वाडीतले लोक आहेतच, राणी काकू वगैरे. नाही, आणि सगळ्या जगाचे सल्ले एकीकडे आणि अर्जूचे सल्ले एकीकडे असतील. वाटतील ते सांगेल. त्यापेक्षा ना हॉस्पिटल बरं असं म्हणायची वेळ येईल माझ्यावर. काय रे, त्यापेक्षा तब्येतीची काळजी घेणं जास्त सोपं नाहीये का? सोपं आहे ते. आता तब्येतीची काळजी घ्यायलाच पाहिजे. आम्ही प्लीज मस्करी करू. मी मस्करी करतो. मी हसते पण मला राग येतोय. सिरियसली आम्ही प्लीज आता सिरियसली घ्या. तू असं हो हो करशील. खरं सिरियसली. आता मी वेळच्या वेळी झोपणार, वेळच्या वेळी जेवणार, जागरण करणार नाही, चहा नाही, कमी 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 नाही आता सध्या तर नाही. ठीक. ओके सर, मी मेल करतो तुम्हाला. ओके, थँक्यू सर. पण मला आज हीच साडी नेसायची होती, तू दिलेली.
सारं काही बाजूला सारून माझ्या सुखाचा विचार करण्याच्या तुझ्या धैर्यानं काहीही न बोलता क्षणोक्षणी व्यक्त झालेल्या तुझ्या प्रेमानं जिंकलंय मला आदित्य. मला माझा सगळा भूतकाळ विसरून सर्वार्थानं तुझ्याशी बांधलं जायचंय. काय पाहतोयस? तुझ्या डोळ्यातल्या मला. माझ्यासाठी तू माझीच होतेस. पहिल्या क्षणापासून. आय लव्ह यू आदित्य. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आय लव्ह यू मेघना. हो हो हो, आता एकदम छान आहे तब्येत. हो ना. हो, थँक्यू थँक्यू. आराम करतोय जरा. हो सांगते ना मी. ओके ओके बाय. थँक्यू. अरे आदित्य, लवकर आलास आज? हो. कसं काय? असाच. मोगऱ्याचा वास येतोय. तू आणलंस का? हो मी आणलाय. म्हटलं जरा घरातलं वातावरण प्रसन्न करून टाकूया. अरे वा 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 वा. हे तुमच्या रूम मध्ये ठेव. वाव, थँक्यू. असाच आलोस असं म्हणालास. मला काही खरं नाही वाटत ते. सांग ना का आलाय? अगं खरंच सांग. अगं असाच आलोय. असाच. म्हटलं थोडा वेळ जरा दादाशी गप्पा मारेन. सो स्वीट ऑफ यू. थँक्यू आदित्य. आणि मला वाटलंच होतं हा. अरे त्यालाही बोरच होत होतं. बरं एक काम कर ना, तू फ्रेश होऊन ये पटकन. मी खायला केलंय. दोघांना एकत्रच देते. ओके ओके. थँक्यू आदित्य. हो. पेढा आहे. जाग आली तेव्हा डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये होतो. सुरुवातीला 2 मिनिटं काही कळलंच नाही. पण आमची वाट लागली होती. तू शुद्धीवर येत नाहीस हे पाहून आमची शुद्ध हरपायची वेळ आली होती. नाना पण हल्ले होते रे दादा.
ऍक्च्युली ना माझं हलगर्जीपणा घडलं. ते नाना ओरडून सांगत होते, विजया ओरडून सांगत होती की खाण्यापिण्याच्या वेळांवर लक्ष ठेव, पण नाही. तेच भोवलं मला. ए बाबा, तूही यातनं धडा घ्या काहीतरी आता. न घेऊन सांगतोय कोणाला. आता या घटनेनंतर आपल्यावर सगळ्यांची करडी नजर असणार, त्यातल्या त्यात नानांची. हो रे बाबा. पण काय रे, तू लवकर कसा आलास? म्हटलं तुझ्या बरोबर जरा वेळ घालूया, टाइमपास करूया. पण तुझ्या त्या मोगऱ्याने मजा आणली घरभर, है ना? मग बरं वाटलं एकदम. आता खेळणं किती वेळ? अरे हो, थांब, केस आहे तो. वेळ आपण विचार करायला. तुझं ठीक आहे, मला डोकं आहे, मी विचार करतो. तुझ्यावर का नाही? मोगरा दरवळतोय. एक मिनिट. तुम्हाला भेटलीस ना, तेव्हापासून दरवळतोच आहे हा मोगरा. आणि असाच दरवळत राहील जन्मजन्मी. तुला गंमत माहितीये का? काय? पुराणातल्या कथेत सावित्रीने सत्यवानाला मिळवण्यासाठी झगडा केला होता, पण आपल्या केसमध्ये उलट आहे. आपल्या केसमध्ये सत्यवानाने सावित्रीसाठी परीक्षा दिली. नाही म्हणजे अर्थात परीक्षा तूही दिलीसच. पण त्यामुळेच आपण तावून सुलाखून निघालो नाही. हो, आपण दोघंही. आणि आदित्य, आज अचानक आठवण येते मला त्याची. एक पत्र मागे ठेवून तो आपल्या आयुष्यातून निघून गेला, पण त्याच्या आयुष्यात हे सगळं मागे टाकून तो पुढे गेला का कोण जाणे. तो सुखी आहे की नाही असा राऊंड राऊंड विचार येतोय मनात. आपण तिघांनी आपापल्या वाटा निवडल्या आदित्य. आपल्या तिघांच्याही समोर नियतीनं पर्याय ठेवले होते. मेघनाला तू खूप सुखी केलंय. तू आणि ती तुमच्या मायेच्या माणसात गुरफटला. पाहिलं मी डोळे भरून प्रेम. नॉट वी, बट यू टू वेअर डेस्टाइन्ड टू मेट. आणि आपण निवड केली आदित्य. शेवटी प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या असतात. काही काळ त्या एकत्र येतात, एकमेकांना सोबत करतात आणि मग आपोआप विलग होतात, किंवा कायमच्या एक होतात. पण त्याच्या वाटेशी जुळणारी, त्याला सांभाळणारी दुसरी वाट त्याला सापडली की नाही कळलंच नाही. बस यार, तो सुखी हो आणि तो सुखी व्हावा असं इतकं मनापासून वाटतंय ना आपल्याला की तो नक्कीच सुखी होईल. हेच
माणसांना आपलं मांडण्याचं हे सुंदर व्रत या घरानं दिलं मला. लग्न झालं तेव्हा खूप भिरभिरलेली होते मी, पण तू आणि घरच्यांनी मला प्रेमानं आपलंसं करून टाकलं आणि माझ्या आयुष्यात ही पौर्णिमा आली. तू खरं तर आदित्य सूर्य आहेस, पण माझा चंद्र झालास, है ना? नाही, खरं तर तू माझी पौर्णिमा झाली, है ना? डाव सोनेरी सुखाचे कुणी मांडले, एकमेकांना काय हवे, जे हवे सगळेच आणले तुझसाठी